नमस्कार, मी मुसळे सर. सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या लेक्चरमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, 6 ऑगस्ट 2022 रोजी जो संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2021 चा जो काही संयुक्त पेपर 1 झाला, तर या पेपर मधील सगळ्या इंग्रजी प्रश्नांचं उत्तरासहित आजच्या लेक्चरमध्ये आपण विश्लेषण घेऊया. आज या ठिकाणी मी सेट बी घेतलेला आहे. तर जे काही विश्लेषण आहे ते सेट बी च्या आन्सरच्या क्रमाने असणार आहे. सगळ्यांनी काळजीपूर्वक हा लेक्चर ऐका. आणि पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो अजून एक इन्फॉर्मेशन अशी आहे की हा लँग्वेजचा विषय असल्याने काही 1-2-3 प्रश्नांच्या बाबतीत संदिग्धता आहे. ते पण मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो, जेणेकरून तुम्हाला तुमचे सगळे डाउट्स व्यवस्थितपणे क्लिअर होतील. कुठल्याही प्रकारची शंका या पेपरच्या बाबतीत राहणार नाही. मित्रांनो, या ठिकाणी पहिला जो प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे 61 नंबरचा, या ठिकाणी बघायचं, बिसाइड्स मेकिंग अ प्रॉमिस ही केप्ट इट. ज्यावेळेस मित्रांनो प्रश्न येतो तर प्रश्न काळजीपूर्वक वाचा, प्रश्न समजून घ्या. एक्झॅक्टली विद्यार्थी प्रश्न समजून घेत नाहीत, त्यामुळे उत्तर देताना जम्बलिंग होत असते. या ठिकाणी तुम्हाला विचारलंय, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट ट्रान्सफॉर्म द अबव सेंटेन्स इनटू अ कंपाऊंड सेंटेन्स. प्रथम तर तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्हाला या वाक्याचं कंपाऊंड सेंटेन्स मध्ये रूपांतर दिलेलं आहे. म्हणजे एखादा सोर्स सेंटेन्स आहे तुमचा, बिसाइड्स मेकिंग अ प्रॉमिस ही केप्ट इट, हे आहे तुमचं सिंपल सेंटेन्स. याच्यामध्ये ही केप्ट इट हा झाला तुमचा सब्जेक्ट याच्यामध्ये झालेला आहे. केप्ट हे तुमचं क्रियापदाचं दुसरं रूप झालेलं आहे. हे एक वाक्य झालेलं आहे आणि ह्या मेन क्लॉजला जोडून एक फ्रेज जोडून दिलेली आहे, बिसाइड्स मेकिंग अ प्रॉमिस. तर मित्रांनो ही कंप्लीट सेंटेन्स नाहीये, ही फ्रेज आहे. आणि सिंपल सेंटेन्स मध्ये मेन सब्जेक्ट आणि व्हर्बच्या व्यतिरिक्त एखादी फ्रेज देखील जोडली जाऊ शकते. त्यामुळे हे सिंपल सेंटेन्स वाक्य आहे. तुम्हाला याचं कंपाऊंड सेंटेन्स मध्ये रूपांतर करायचे. कंपाऊंड सेंटेन्स मध्ये कसं असतं, दोनही वाक्य ही मेन क्लॉजची असतात आणि अशी दोन वाक्य तुम्हाला विशिष्ट कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जोडावी लागतात. म्हणजे एक कन्फर्म झालं का तुम्हाला दोन मेन क्लॉज असणं आवश्यक आहे, आणि दुसरे कन्फर्म झालं की तुमच्या वाक्यामध्ये हे जे दोन मेन क्लॉज आहे कुठल्या तरी अप्रोप्रिएट कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जोडायला पाहिजे, तरच वाक्य तुमचं कंपाऊंड होईल. मग आता तुम्हाला लक्षात आलं पाहिजे का तुमच्याकडे म्हणजे सिंपल सेंटेन्स मध्ये एक फ्रेज आहे आणि एक मेन क्लॉज आहे. म्हणजे तुम्हाला ही जी फ्रेज आहे मित्रांनो, या फ्रेजचं रूपांतर तुम्हाला क्लॉज मध्ये करायचं, मेन क्लॉज मध्ये करायचं. म्हणजे हे एक वाक्य होईल आणि हे दुसरं वाक्य. मग बघायचं, बिसाइड्स मेकिंग अ प्रॉमिस ही केप्ट इट. तर या वाक्यामध्ये तो पहिला जी काही फ्रेज आहे बिसाइड्स मेकिंग अ प्रॉमिस, याचा आपण क्लॉज मध्ये रूपांतर करूया. दोन्ही वाक्यांमध्ये सब्जेक्ट एकच आहे, त्यामुळे आपण असं म्हणूया, ही मेड अ प्रॉमिस. मेकचा भूतकाळ केला मेड, कारण या ठिकाणी केप्ट हे साध्या भूतकाळातील क्रियापद आहे. पहिल्या वाक्यात देखील साध्या भूतकाळातील क्रियापद घेऊया. ही मेड अ प्रॉमिस. दुसरं वाक्य झालं, ही केप्ट इट. केप्ट इट म्हणजेच काय, ही केप्ट अ प्रॉमिस. ही दोन मेन क्लॉज झाली. आता मग असे जे दोन मेन क्लॉज आहे हे अप्रोप्रिएट एखाद्या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जोडून द्यायची. बघायचं आता, ही नॉट ओनली मेड अ प्रॉमिस बट ही ऑल्सो केप्ट इट. मित्रांनो या ठिकाणी नॉट ओनली बट ऑल्सो आलेला आहे. आता नॉट ओनली बट ऑल्सो न काय केलं जातं, जे सारखे भाग आहे दोन वाक्यांपैकी, तर हे या ठिकाणी जोडले जातात. या ठिकाणी बघायचं, पहिल्या वाक्यात एक स्वतंत्र क्रियापद आहे, दुसऱ्या वाक्यात एक स्वतंत्र क्रियापद आहे. त्यामुळे दोन क्रियापद जर असतील तर पहिलं तुम्ही म्हणजे क्रियापदात जोडलेलं वाक्य हे नॉट ओनलीच्या नंतर घ्या आणि दुसरं बट ऑल्सोच्या नंतर घ्या. आणि दोन्ही वाक्यांमध्ये कॉमन घटक आहे, क्रिया सब्जेक्ट आहे ही, तो एकदाच तुम्ही घेतलेला आहे, त्यामुळे तो नॉट ओनलीच्या अगोदर घेतला. ही नॉट ओनली मेड अ प्रॉमिस बट ऑल्सो केप्ट इट असं वाक्य पाहिजे होतं, पण तरी त्यांनी या ठिकाणी सेकंड टाइम पण ही दिलेलं आहे. पण चला आपण थोडं कन्सिडर करूया. पण हे पहिलं वाक्य हे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. नॉट ओनली ही मेड अ प्रॉमिस बट ऑल्सो केप्ट इट. आता या वाक्यामध्ये हा जो ही आहे सब्जेक्ट, हा नॉट ओनलीच्या अगोदर पाहिजे होता, कारण एकच सब्जेक्ट असेल तर नॉट ओनलीच्या अगोदर येतो. दुसरं वाक्य गेलं. तिसऱ्या वाक्यात मेक अ प्रॉमिस अँड कीप इट. आता हे दोन्ही वाक्य वेगवेगळ्या प्रकारची झालेली आहे, कारण हे दोन्ही वाक्य तुमचे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स झालेले आहे. वाक्य कंपाऊंड सेंटेन्स बनतं, परंतु मूळ वाक्याच्या आणि याच्यामध्ये अर्थात काहीसा बदल होतो. त्यामुळे हे वाक्य आपल्याला उत्तरात नाही घ्यायचं. नंतर ही हॅज मेड अ प्रॉमिस टू कीप इट. मित्रांनो ह्या वाक्यात एकच फायनाइट वर्ब आल्याने हे वाक्य सिंपल सेंटेन्स होतं. फायनाइट वर्बच्या व्यतिरिक्त वाक्यामध्ये इन्फिनेटिव्ह चालतं, पण असं वाक्य हे सिंपल सेंटेन्सच राहतं, याला कंपाऊंड म्हणता येणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 गेला. आता राहिलं उत्तर एकच, पर्याय क्रमांक 1. त्यामुळे 61 साठी 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे. नंतर मित्रांनो दुसरा प्रश्न या ठिकाणी, आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता मित्रांनो या ठिकाणी 4 ऑप्शन पैकी कॉम्प्लेक्स सेंटेन्स ओळखायचं. कॉम्प्लेक्स सेंटेन्स काय आहे, ज्याच्यामध्ये एक मेन क्लॉज असतो
आणि ऍटलिस्ट एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात. त्यामुळे पहिलं वाक्य झालं मेन क्लॉजचं आणि त्याला जोडून झालं सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज एक तर नाउन क्लॉज असतो, ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो किंवा ऍडव्हर्ब क्लॉज असतो. या तिघांपैकी कुठला तरी एक क्लॉज असतो, पण तो मेन क्लॉजला जोडलेला असतो. मग आता तुम्हाला असं वाक्य शोधायचं आहे आणि अशी दोन वाक्य जे आहे स्वतंत्र क्लॉजेस अप्रोप्रिएट एखाद्या कंजंक्शन किंवा कनेक्टरनं जोडली जातात. आता या ठिकाणी आपलं पाहायचं माय फादर हॅज बॉट अ कार. या ठिकाणी पूर्ण विराम दिलेला आहे, म्हणजे हे वाक्य स्वतंत्र झालेलं आहे. आणि दुसरं द कार इज एक्सपेन्सिव्ह. ती कार कशी आहे, महागडी आहे. दोन्ही वाक्यांमध्ये स्वतंत्र कर्ते आणि स्वतंत्र फायनाइट वर्ब आल्यामुळे हे दोन्ही वाक्य सिंपल सेंटेन्स आहे, हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स होणार नाही. दुसरं माय फादर हॅज बॉट अ कार विच इज एक्सपेन्सिव्ह. आता मेन क्लॉज आहे तुमचा माय फादर हॅज बॉट अ कार, हा झाला तुमचा एक मेन क्लॉज. आणि ह्या मेन क्लॉजला मधील जे काही कार हा नाउन आहे, ह्या कार विषयी अधिक माहिती देणारा सबऑर्डिनेट क्लॉज आहे विच इज एक्सपेन्सिव्ह. मित्रांनो, जो हा विच आहे हा रिलेटिव्ह प्रोनाउन आहे आणि रिलेटिव्ह प्रोनाउन जोडलेला जो काही क्लॉज आहे हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आणि लक्षात ठेवायचं ऍडजेक्टिव्ह क्लॉज हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्येच असतो, त्यामुळे बी उत्तरात यायला पाहिजे. दिस इज द हॉस्पिटल आय वॉज बॉर्न हिअर. आता हे दोनही स्वतंत्र वाक्य दिलेली आहेत, त्यामुळे हे दोन्ही सिंपल सेंटेन्स आहे, याला उत्तरात घ्यायचं नाही. बट दिस इज द हॉस्पिटल वेअर आय वॉज बॉर्न. दिस इज द हॉस्पिटल हा झाला मेन क्लॉज. या मेन क्लॉज मधील हॉस्पिटल हे नामाची विशेष माहिती देणारा सबऑर्डिनेट क्लॉज जोडलेला आहे. त्याची सुरुवात व्हेअर या रिलेटिव्ह ऍडव्हर्ब न झाली, त्यामुळे याला देखील ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणता येतं. म्हणून हे वाक्य देखील कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालं. त्यामुळे बी आणि डी हे उत्तरात येणं अपेक्षित आहे. मग बी आणि डी पुढे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, हे तुमचं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट आहे या ठिकाणी आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. आता या ठिकाणी व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं, हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा संदिग्ध आहे. मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं आहे, काही लँग्वेजचा पेपर आहे, त्याच्यामध्ये एक 2-3 प्रश्नांच्या बाबतीत संदिग्धता ही असतेच, लक्षात ठेवायची. त्याच्यामुळे हा संदिग्ध म्हणून तुम्ही कन्सिडर करा. बघायचं ईच ऑफ द बॉईज हॅव फिनिश्ड हिज वर्क. मित्रांनो, ईच ऑफ हे ज्याला आपण म्हणू शकतो डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन मध्ये येतं, ज्या ईच, आयदर, नायदर आणि ऑर, बरोबर आहे. तर यांच्या नंतर वाक्यामध्ये तुम्ही ऑफ घेता, डायरेक्टली नाउन येत नाही या ठिकाणी. तर एक बाब लक्षात ठेवायची या ठिकाणी, ईच ऑफच्या नंतर जे येणारं नाउन आहे ते आपण भले अनेक वचनी घेतो, पण क्रियापद आपल्याला कंपल्सरी एक वचनी घ्यायचंय. म्हणजे ईच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ यांच्या नंतरचं नाम अनेक वचनी, पण क्रियापद एक वचनी येत असतं. हॅज पाहिजे होतं, हॅव दिल्यामुळे हे वाक्य चुकलेलं आहे. आणि एक वचनाचा रेफरन्स देतं म्हणून येणारं पर्सनल प्रोनाउन देखील एक वचनीच येतं. त्यामुळे हॅज पाहिजे होतं, हॅव चुकीचं आहे, म्हणून पहिलं वाक्य चुकलेलं आहे. हा टॉपिक आहे तुमचा सब्जेक्ट अँड व्हर्ब अग्रीमेंट मध्ये हे नियम आपण पाहतो. बघा, मेनी अ ही ऍडजेक्टिव्ह फ्रेज तयार झालेली आहे. मेनी अ मेन वॉज किल्ड इन द वॉर. मित्रांनो, मेनी अ अशा प्रकारचे 2-3 वेळा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. आणि मेनी अ ज्यावेळेस मेनीच्या नंतर ए आर्टिकल येतं, तर मेनी अ ही जी काही फ्रेज तयार झाली याच्यानंतरचं नाम नेहमी एकवचनी येतं आणि क्रियापद देखील एकवचनी येतं. त्यामुळे हे वाक्य जर करेक्ट करायचं असेल तर आपण म्हणू शकतो मेनी अ मॅन वॉज किल्ड इन द वॉर. त्यामुळे हे वाक्य काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. पुढे मित्रांनो, नायदर ऑफ द थ्री इज प्रेझेंट हिअर. बरोबर आहे, नायदर ऑफ द थ्री इज प्रेझेंट हिअर. आता मित्रांनो, या ठिकाणी 3 असा अनेक वचनाचा रेफरन्स दिलेला आहे. मोर दॅन 2 ज्यावेळेस नंबर वर्ड येतो, लक्षात ठेवायचं, त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आपल्याला. पण अजून एक थोडासा शक्यता आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची, का या 3 च्या नंतर कुठलंही नाउन आलेलं नाहीये. जनरली नायदर ऑफच्या नंतर 2च व्यक्ती किंवा वस्तूंचा आपण या ठिकाणी उल्लेख करत असतो. या ठिकाणी नायदर ऑफ द 3 अशा प्रकारची फ्रेज दिलेली आहे, म्हणजे याच्यानंतर नाउन आलेलं आहे का, नाही आलेलं. त्यामुळे इथं थोडासा ट्विस्ट आहे, म्हणजे संदिग्धता आहे की एक्झॅक्टली याचं उत्तर म्हणजे काय यायला पाहिजे. कारण नायदर ऑफच्या नंतर आपण जनरली जे नाउन घेतो हे आपल्याला 2 व्यक्ती किंवा वस्तूंच्या संदर्भातच येते. इथं 3 चा उल्लेख दिल्यामुळे तसं हा पर्याय देखील चुकीचाच आहे, लक्षात ठेवायचं. पण इथं नाउन यायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, तुम्ही इथं दोघांचाच उल्लेख होतो नेहमी. आणि जर 2 पेक्षा जास्त व्यक्ती वस्तूंचा जर उल्लेख जर केलेला असेल तर मित्रांनो नायदर ऑफचं रूपांतर तुम्ही नन ऑफ मध्ये करता, NONEOF, नन ऑफ.
त्यामुळे या ठिकाणी ऍटलिस्ट इथं नन ऑफ पाहिजे होतं. या ठिकाणी एक्झॅक्टली जे उत्तर येते या ठिकाणी निघत नाही मित्रांनो, त्यामुळे थोडी संदिग्धता तुमच्या उत्तरामध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी पहिले दोन तर 100% चुकीचे आहेत, त्यात कुठलाही भाग नाही, लक्षात ठेवायचं. पण या ठिकाणी नायदर ऑफ द थ्री मेन, नायदर ऑफ द थ्री विमेन, नायदर ऑफ द थ्री कॅन्डिडेट असं काहीतरी जर असतं तर थोडंसं अजून या तिसऱ्याची उत्तरामध्ये स्पष्टता जास्त झाली असती. त्यामुळे इथं तसा उल्लेख नाहीये. त्यामुळे द थ्री हा थ्री जर नाऊन म्हणून जर घेतला तर काय म्हणायचं असा पण एक प्रश्न पडतो. त्यामुळे याच्यामध्ये थोडी संदिग्धता या उत्तरामध्ये आहे. त्यामुळे मी माझ्यातर्फे तरी या प्रश्नासाठी हॅश देतो आहे, म्हणजे याचं उत्तर संदिग्ध आहे. याचं उत्तर आपण आयोगाचं ज्यावेळेस आन्सर की येईल त्याच वेळेस क्लिअर होईल. पण माझ्या मते तरी हा प्रश्न कॅन्सल व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट आपण या ठिकाणी पाहूया आयडेंटिफाय द सेंटेन्स ऑफ सेंटेन्सेस विथ करेक्ट यूज ऑफ ऍडजेक्टिव्ह. असं कुठलं वाक्य आहे ज्यामध्ये ऍडजेक्टिव्हचा जो वापर आहे तो अगदी बरोबर केलेला आहे. बघायचं, द फ्लावर्स स्मेल स्वीट. मित्रांनो स्मेल हा जो काही क्रियापद या ठिकाणी दिलेला आहे, तर हा जो स्मेल आहे तुम्हाला या ठिकाणी लिंकिंग वर्ब आहे. या ठिकाणी तुम्हाला मी लिस्ट दिलेली बघायची लिंकिंग वर्बची. बी, बिकम, बीन, बीइंग, फील, ग्रो, इज, लुक, रिमेन, सीम, स्मेल, साऊंड, स्टे, टेस्ट आणि टर्न हे सगळे तुमची लिंकिंग वर्ब आहेत. लिंकिंग वर्ब काय करत असतं तर वाक्यामध्ये जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टला पुढे त्याच्या सब्जेक्ट कॉम्प्लिमेंटला लिंक करण्याचं काम करतं आणि सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आलेल्या या ठिकाणी स्वीट. तर मित्रांनो स्वीट काय आहे म्हणजे लिंकिंग वर्ब सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट मध्ये काय येतं, एक तर नाऊन येतं, नाऊन फ्रेज येते किंवा ऍडजेक्टिव्ह येत असतं. म्हणजे हे कॉम्प्लिमेंट याच्यामध्ये ऍडव्हर्ब येलेला आहे. स्वीट हा शब्द ऍडजेक्टिव्ह आहे आणि याचा वापर या ठिकाणी बरोबर केलेला आहे. दुसरं, गोपाल इज सिनियर टू यू बाय 2 years. मित्रांनो सिनियरच्या नंतर नेहमी वाक्यामध्ये टू वापरला जातो. म्हणजे तसं कंपॅरिझन केलेली असेल तर सिनियर आणि ज्युनियर यांच्या नंतर टू वापरला जातो, दॅन वापरत नाही. त्यामुळे हे वाक्य देखील बरोबर आहे. म्हणजे या वाक्यातल्या ऍडजेक्टिव्हचा वापर बरोबर आहे. बघायचं, दिस काफ इज एल्डर दॅन दॅट. मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही एल्डर हा ऍडजेक्टिव्ह वाक्यात वापरता, एल्डरच्या नंतर वाक्यात कधीही दॅन वापरला जात नाही. त्यामुळे सी चुकीचा आहे. मेनी टाइम्स आय रिमेंबर यू. आताच आपण याच्या संदर्भात पाहिलं मेनी ही जी फ्रेज आहे याच्यानंतरचं जे नाऊन येतं ते एकवचनी येतं. टाइम्स नको टाइम पाहिजे होतं, त्यामुळे डी देखील चुकलेलं आहे. आता ए आणि बी हे दोनच करेक्ट असल्यामुळे ए आणि बी ला मार्क करायचे, पर्याय क्रमांक 1 मध्ये तुमचं उत्तर निघतंय. नेक्स्ट, गुड पीपल विल कम्पेन्सेट फॉर माय डॅमेज दे कॉज्ड. जे काही चांगली लोक आहेत ते जे काही माझं नुकसान केलेलं आहे वगैरे झालेलं असेल त्याला जे कारणीभूत आहे ते त्याला कम्पेन्सेट करतील, म्हणजे नुकसान भरपाई देतील. त्यामुळे कम्पेन्सेट याच अर्थाची एक फ्रेजल वर्ब तुम्हाला शोधायची आहे आणि ती आहे तुमची मेकअप फॉर. तर मेकअप फॉर इट मीन्स टू कम्पेन्सेट म्हणजे नुकसान भरपाई देणे. त्यामुळे या ठिकाणी त्या फ्रेजसाठी म्हणजे त्या शब्दासाठी अप्रोप्रिएट फ्रेज आहे तुमची पर्याय क्रमांक 1 मध्ये. नेक्स्ट आहे मॅच द सेंटेन्स विथ देअर टाइप्स. आता याच्या अगोदर काही पेपर मध्ये असा प्रश्न आलेला आहे, कमी प्रमाणात आले परंतु हा अतिशय सोपा आहे. बी केअरफुल. आपण एखाद्याला ऍडवाइस देतो, बरोबर आहे, सल्ला देतो ज्याला आपण म्हणूया. जनरली हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये येतं, त्याचं 4 मध्ये उत्तर येते. हाऊ केअरफुल यू आर. आपण हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जोडले, वाक्याची सुरुवात हाऊन झालेली आहे. उद्गारवाचक वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्स 3 येतं. यू आर केअरफुल हे डिक्लेरेटिव्ह आहे आणि आर यू केअरफुल हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, लक्षात ठेवायचं. जर आपण या पद्धतीने एकमेकाला मॅच केलं तर बघा ए साठी 4 दिलेला आहे आणि फक्त ए साठी 4 असणारा हा एकच पर्याय या ठिकाणी नसल्यामुळे इथंच तुमचं उत्तर क्लिअर झालेलं आहे. तर बी साठी 3, सी साठी 2 आणि डी साठी 1, पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. नंतर इन स्पाइट ऑफ फायनान्शियल कन्स्ट्रेंट रघु स्टार्टेड हिज बिझनेस अँड व्हेरी सून बिकम अ सक्सेसफुल इंडस्ट्रियलिस्ट. मित्रांनो हे जे वाक्य आहे हे एका पेपर मध्ये ऑलरेडी रिपीट झालेलं आहे, म्हणजे हे ऑलरेडी कॉपी करून आपल्याला पुन्हा एकदा विचारलेलं आहे. तर फायनान्शियल कन्स्ट्रेंट, कन्स्ट्रेंट ज्याला आपण रेस्ट्रिक्शन असं म्हणूया, जिथं कुठंतरी काहीतरी रेस्ट्रिक्शन आहे, लिमिटेशन ज्याला आपण म्हणूया, लक्षात ठेवायचं. तर त्याला त्या अर्थाचा शब्द घेऊ शकतो. तर कन्स्ट्रेंट इट मीन्स लिमिटेशन और रेस्ट्रिक्शन. पर्याय क्रमांक 2 हा या शब्दाला एक्झॅक्टली सिनोनिम आहे, समजून घ्या. वाक्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जरी गेला तरी रेस्ट्रिक्शन हा मोर ॲक्युरेट आहे. याच्या अगोदर एक प्रश्न सेम आला होता, त्या ठिकाणी देखील रेस्ट्रिक्शनलाच मार्क दिलेला आहे.
आणि सिनोनिम जरी तुम्ही चेक केले तरी कन्स्ट्रेंट साठी सिनोनिम तुम्हाला रेस्ट्रिक्शन, लिमिटेशन हे सापडते ना, त्यामुळे हा उत्तर बरोबर आहे. त्यामुळे क्रायसिस नको आहे या ठिकाणी. ही थोडी मोठी संकल्पना आहे, फायनान्शियल क्रायसिस, आर्थिक ज्याला आपण क्रायसिस असं म्हणूया. थोडासा ब्रॉड संकल्पना आहे, ह्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही येणार आणि सपोर्ट पण येणार नाही आणि फ्रीडम पण येणार नाही. पर्याय क्रमांक 2. नंतर आहे आयडेंटिफाय द सेंटेन्सेस पंक्च्युएटेड करेक्टली. पंक्च्युएशन मार्कच्या संदर्भात तुम्हाला हे वाक्य दिलेलं आहे. आता मित्रांनो 2020 आणि 2021 म्हणजे साधारणतः कोरोनाच्या नंतर जेवढ्या काही एक्झाम झाल्या तर प्रत्येक पेपर मध्ये आपल्याला पंक्च्युएशनवर प्रश्न आलेले आहेत आणि थोडेसे संदिग्ध प्रश्न विचारतात, त्यामुळे व्यवस्थितपणे पाहत चला. द सन हॅव्हिंग रायझन वी कंटिन्यूड आवर जर्नी. मित्रांनो वी हा सब्जेक्ट आहे, कंटिन्यूड हे फायनाइट वर्ब आहे. हा झाला तुमचा एक मेन क्लॉज आणि त्या मेन क्लॉजला जोड एक ज्याला आपण ऍब्सोल्यूट फ्रेज जोडलेली मित्रांनो, द सन हॅव्हिंग रायझन. तर मित्रांनो प्रथम तर समजून घ्या, द सन हॅव्हिंग रायझन हे क्लॉज नाही, ही ऍब्सोल्यूट फ्रेज आहे. आणि ज्यावेळेस मेन क्लॉजला एखादी ऍब्सोल्यूट फ्रेज जोडली जाते त्या ठिकाणी तुम्हाला कॉमा द्यावा लागतो, सेमी कॉलन या ठिकाणी चालत नाही, समजून घ्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे चुकीचं आहे. ही फॉट फॉर हिज आयडियल अर्नेस्टली, डिवोटेडली अँड ब्रेवली. 2 किंवा 3 पेक्षा जास्त एकाच पार्ट्स ऑफ स्पीच मधले शब्द एका वाक्यात आलेले आहेत. तर शेवटच्या दोघांमध्ये आपल्याला नेहमी अँड हे कंजंक्शन घ्यायचं आणि त्या लिस्ट मध्ये अगोदर जेवढी नामं असतील त्याच्या अगोदर स्वल्पविराम द्यायचं दोघांच्या मध्ये. बी बरोबर आहे. हाऊ नोबल इज मर्सी हे थोडंसं संदिग्ध वाक्य आहे. एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर असं हे एक्सक्लेमेटरी व्हायला पाहिजे, हाऊ नोबल मर्सी इज. त्यामुळे जनरली एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये आपण नाम आधी घेतो आणि क्रियापद शेवटी घेत असतो. त्यामुळे थोडंसं हे वाक्य संदिग्ध आहे, म्हणजे मी चुकीचंच म्हणेल याला. त्यामुळे याला मी चुकीचं जर डिसाइड जर केलं तर तसा पर्याय निघत नाही, त्यामुळे इथे थोडासा डाऊट आहे, समजून घ्या. त्यामुळे बघायचं अलास दॅट अ फ्रेंड शुड बी फॉल्स. लक्षात ठेवायचं अलास दॅट अ फ्रेंड शुड बी फॉल्स. आता हे तुमचं ज्याला आपण म्हणू शकतो एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आहे. तुम्ही वाक्यामध्ये या ठिकाणी ऍटलिस्ट वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क देणं अपेक्षित होतं, त्यामुळे डी उत्तर 100% चुकीचं आहे. आता जर फक्त बी ला जर उत्तरात जर घ्यायचं तसा एकही पर्याय या ठिकाणी दिलेला नाहीये, त्यामुळे या ठिकाणी उत्तराच्या बाबतीत संदिग्धता आहे. मी पुन्हा एकदा नमूद करतो मित्रांनो, या ठिकाणी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये अधिक कर्तानंतर क्रियापद घ्यायचं अपेक्षित होतं, पण तरी पण जर उत्तर जर बरोबर जर दिलं तर बी आणि सी, थोडंसं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, बी आणि सी याची पॉसिबिलिटी काही प्रमाणात आहे. जास्त प्रमाणात हे उत्तर बरोबर येत नाहीये, परंतु तरी पण काही प्रमाणामध्ये बी आणि सी ची पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे मी याला पर्याय क्रमांक 2 असं देखील गृहीत धरू शकतो. त्यामुळे याच्यासाठी तरी सांगेल थोडं वेट अँड वॉच. एक्झॅक्टली याचं उत्तर तसं निघत नाही, त्यामुळे वेट अँड वॉच साठी आहे, परंतु तरी पण पर्याय क्रमांक 2 चा विचार व्हायला तसा हरकत नाही. नेक्स्ट पर्याय बघायचा आहे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स इन द फॉलोइंग एक्झाम्पल. बघायचं आय हॅव नो कॉम्पिटिशन फॉर यू विथ धिस प्राइज. आता नो कॉम्पिटिशन फॉर यू नाही, या ठिकाणी विथ यू पाहिजे होतं, हे चुकलेलं आहे. आय हॅव नो कॉम्पिटिशन विथ यू फॉर दिस प्राइज. आता याच्यामध्ये विथ आणि फॉर हे दोन्ही प्रेपोजिशनचा वापर बरोबर झालेला आहे, हे वाक्य बरोबर येतं. ही हॅजंट गॉट सम मनी असं होणार नाही, वाक्य निगेटिव्ह आहे. त्यामुळे या ठिकाणी स्टेटमेंट आहे निगेटिव्ह असल्यामुळे या ठिकाणी सम ऐवजी एनी पाहिजे होतं. ही हॅजंट गॉट एनी मनी हे ऑलरेडी येऊन गेलेलं वाक्य आहे, हे वाक्य चुकीचं आहे. आय हॅव नो ऑथॉरिटी ओव्हर यू. ऑथॉरिटी ज्याला आपण म्हणूया टू हॅव अ कंट्रोल. लक्षात ठेवायचं कंट्रोल ओव्हर समवन. त्यामुळे ऑथॉरिटी ऑन द सब्जेक्ट आणि ऑथॉरिटी ओव्हर समबडी किंवा समवन अशा 2 फ्रेजेस या ठिकाणी आहेत. तर ही फ्रेज तुझा 100% बरोबर आहे. तुम्ही ऑक्सफर्ड डिक्शनरी जर पाहिली तर तुम्हाला केम्ब्रिज डिक्शनरी जर पाहिली किंवा तुम्हाला त्या वाक्य जे आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी सापडेल. मग आता जर प्रश्न पडतो की तुम्हाला करेक्ट वाक्य विचारलंय आणि 2 उत्तरांच्या बाबतीत डाऊट आहे, त्यामुळे थोडासा या ठिकाणी देखील संदिग्धता आहे. 4 नंबरचं तर कसल्याच बाबतीत चुकीचं नाहीये, त्यामुळे 4 नंबरचं हे उत्तर येणं अपेक्षित आहे आणि 2 उत्तर देखील बरोबरच आहेत, त्यामुळे हे देखील अपेक्षित आहे. त्यामुळे आयोग एक्झॅक्टली काय करतं त्याच्याकडे आता थोडंसं लक्ष ठेवूया. त्यामुळे 2 उत्तर या ठिकाणी निघतात आणि तसा मल्टिपल आन्सर नसल्यामुळे एक्झॅक्ट उत्तरापर्यंत आपण शुअर शॉट पोहोचत नाही.
त्यामुळे याचे 4 आणि 2 असे 2 ऑप्शन बरोबर आहेत. नेक्स्ट पाहूयात आता. वन हू लुक्स ॲट द ब्राईटर साइड ऑफ थिंग्स. आता हा बऱ्याच वेळा आलेला आहे, ज्याला आपण आशावादी म्हणूया, त्याला आपण ऑप्टिमिस्ट असं म्हणूया. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. अल्ट्रुइस्ट म्हणजे निस्वार्थी असं होत नाही. पेसिमिस्ट म्हणजे ज्याला आपण ऑप्टिमिस्टिकच्या विरोधात होतो पेसिमिस्टिक. आशावादी आणि निराशावादी हे उत्तर येणार नाहीये. आणि अथेस्ट म्हणजे नास्तिक हे पण येणार नाही. पर्याय क्रमांक 1 येतं. आयडेंटिफाय नॉन फायनाइट क्लॉज अँड इट्स टाइप अंडरलाईन केलेला इन द फॉलोइंग सेंटेन्स. इटिंग टोबॅको इज इंजोरस टू हेल्थ. मित्रांनो, इज हे क्रियापद आहे, त्यामुळे ही जी इटिंग टोबॅको ही फ्रेज आहे, त्याला क्लॉज नाही म्हणू शकत आपण. याच्यामध्ये सब्जेक्ट क्रियापद नाहीये. हे जिरांडने सुरू झालेलं वाक्य आहे, परंतु हा क्रियापदाच्या अगोदर सब्जेक्ट म्हणून आलेला आहे, त्यामुळे हे नॉन फायनाइट म्हणू शकतो. इन्फिनिटिव्ह किंवा नॉन फायनाइट मध्ये येतं. नॉन फायनाइट आयएनजी नाउन क्लॉज, कारण हे नाउन क्लॉजच फंक्शन करतं. क्रियापदाच्या अगोदर ते सब्जेक्ट म्हणून आलेलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. नंतर आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द फॉलोइंग दॅट कंटेन्स ग्रामॅटिकल एरर. बघायचं. दीज काइंड ऑफ ड्रेस सीम टू बी एक्सपेन्सिव्ह बट इट इज रिलेटिव्हली इकॉनॉमिकल टू मेंटेन देम. मित्रांनो, दीज हे प्रोनाउन ऍडजेक्टिव्ह अनेक गोष्टी आहे, त्याच्यानंतरचं नाम देखील अनेक गोष्टींच पाहिजे होतं. दीज काइंड्स पाहिजे होतं तर बरोबर आलं असतं, कारण या ठिकाणी सीम हे देखील प्लुरल आहे, अनेक गोष्टी क्रियापद आहे, त्यामुळे हा सब्जेक्ट अनेक गोष्टी पाहिजे होता. त्यामुळे एक तर धिस काइंड ऑफ ड्रेस सीम्स टू बी एक्सपेन्सिव्ह असं आलं असतं, लक्षात ठेवायचं. परंतु दीज मुळे या ठिकाणी यस जोडणं अपेक्षित होतं, काइंड्स हा शब्द पाहिजे होता. त्यामुळे ए मध्ये एरर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 ला मार्क करा. चूज द इनकरेक्ट सेंटेन्स. आता आपल्याला चुकीचं वाक्य विचारलंय. आय मेट मीना अपॉन द वे टू माय ऑफिस. अपॉन येणार नाही, ऑन द वे येतं, लक्षात ठेवा. आपण जनरली ऍड्रेस सांगताना म्हणतो अरे मी ऑन द वे आहे, ऑन द वे टू माय ऑफिस जनरली म्हणतो, त्यामुळे या ठिकाणी ऑन पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 1 चुकलेलं आहे, आणि तसा एकच पर्याय पाहिजे, त्यामुळे इनकरेक्ट साठी पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर तुमचं बरोबर आहे. सी जम्प्ड इनटू द रिव्हर हे बरोबर आहे. बाहेरून आतमध्ये नदी आहे मित्रांनो, विहीर आहे, विहिरीमध्ये तो बाहेरून आतमध्ये विहिरीच्या पाण्यात जंप मारतोय. बाहेरून आत येण्याची क्रिया जी असते ती इंटूने जोडली जाते, आणि आतून बाहेर येण्याची जी क्रिया आहे ही आउट ऑफने जोडली जाते. हे बरोबर वाक्य आहे, पण याला उत्तरात घ्यायचं नाही. द पोलीस कॉट द थीफ बाय द आर्म हे पण बरोबर आहे. आय डू नॉट ऍग्री टू युअर प्रपोजल. मित्रांनो, ऍग्री विथ समवन व्यक्तीच्या संदर्भात जर तुम्ही सहमत असाल, ऍग्री विथ असं प्रिपोजिशन येतं. आणि जर एखादी संकल्पना एखाद्या बाबतीत जर तुम्ही दुसऱ्या बरोबर जर ऍग्री असाल, लक्षात ठेवा, ऍग्री विथ समवन आणि ऍग्री टू समथिंग, त्यामुळे टू हे बरोबर प्रिपोजिशन आहे, फ्रेज आहे ही, त्यामुळे हे 3 बरोबर 1 चुकीचं नाही. इनकरेक्ट शोधायचं, त्यामुळे पर्याय क्रमांक 1. नंतर आपल्याला करेक्ट सेंटेन्स शोधायच्यात. द ग्लास फील्स स्मूथ. आता या ठिकाणी बघायचं मित्रांनो, द प्लांट द ग्लास फील्स स्मूथ या ठिकाणी हे जे वाक्यामध्ये फील आलेला आहे हा आपल्याला तुम्हाला आता सांगितलं लिंकिंग वर्ब आहे, त्यामुळे याच्यानंतर आपल्याला ऍडजेक्टिव्ह वापरायचं. हे वाक्य बरोबर आहे. बघायचं. बँगलोर इज अ वर्थ सीइंग सिटी. जनरली ही रचना थोडीशी अगोदरच्या मी लेक्चरमध्ये थोडीशी माहिती दिली होती, पण थोडंसं का आपण ऍक्युरसी पर्यंत पोहोचूया. हे वाक्य आपल्याला असं पाहिजे होतं. बँगलोर इज अ सिटी वर्थ सीइंग. सिटी हा शब्द आर्टिकलच्या नंतर पाहिजे होता, आणि वर्थ सीइंग हा जो पार्ट आहे हा नंतर पाहिजे होता, त्यामुळे ही रचना थोडीशी चुकीची आहे, लक्षात ठेवायची. मग आता या ठिकाणी बघायचं. द प्लांट ग्रो क्विकली. आता ग्रो आणि ग्रोचा भूतकाळ ग्रू. आता ग्रो हा देखील आपल्याला लिंकिंग वर्ब घ्यायचा आहे मित्रांनो, त्यामुळे तसा जर विचार केला तर मग उत्तरच निघत नाहीये. त्यामुळे पुन्हा थोडी संदिग्धता आहे, परंतु आपण या ठिकाणी ए आणि बी ला मार्क द्यायला हरकत नाहीये, थोडंसं काही कन्सिडर केलं तर. त्यामुळे ए आणि बी साठी थोडासा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येऊ शकतं, पण तरी पण काहीशी संदिग्धता ह्या प्रश्नाच्या बाबतीत आहे. म्हणजे तुम्हाला वाटत असेल, पण ही फॅक्ट आहे, त्यात काही चुकवण्यासारखं नाहीये. ह्या गोष्टी समजून घ्या थोड्याशा. नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. बघायचं. अ काऊ हॅज 4 हूज. मित्रांनो, खूप ज्याला खूर म्हटूया, तर खूरचं अनेक वचन हूज होतं. इथे अ काऊ ही रचना बरोबर आहे, पण तरी पण याच्यामध्ये या शब्दाच्या बाबतीत थोडीशी संदिग्धता आहे, त्यामुळे याला आपण थोडं साईडला ठेवूया. आय बॉट 5 डझन मँगोज. मित्रांनो, डझन 100 1000 अशा शब्दांच्या अगोदर जर न्यूमरिकल वर्ड आला 1 2 3 4 सगळं, तर या फ्रेजला म्हणजे शब्दाला आपण यस यस जोडत नाही. पण हे डझन म्हणजे निश्चित मोठी क्वांटिटी आहे, त्यामुळे नाम अनेक गोष्टी येतं,
पी बरोबर आहे. ही हॅज ऑर्न अ ट्राउझर. आणि ऑर्न अ ट्राउझर असं म्हणतो. ट्राउझर हा नेहमी अनेक वचनी, ज्या वस्तू दोन सारख्या भागांपासून बनलेल्या असतात ते आपल्याला नेहमी अनेक वचनी रूपात घ्यायचा. ही ऑर्न अ ट्राउझर म्हणण्याऐवजी ही ऑर्न ट्राउझर्स असं म्हणूया. सी चुकतं आहे. धिस न्यूज हॅज डिस्टर्ब्ड मी. बघायचं, धिस न्यूज हॅज डिस्टर्ब्ड मी. आता या ठिकाणी जर विचार केला मित्रांनो, तर न्यूज हा नेहमी एकवचनी म्हणून क्रियापद देखील एकवचनी, तर डी बरोबर आहे. आता एक्झॅक्टली विचार केला तर बी आणि डी उत्तर देणं अगदी 100% बरोबर आहे. त्यामुळे सी ए च्या बाबतीत थोडीशी संदिग्धता आहेच, पण तसा पर्याय या ठिकाणी नाहीये. डी च्या बाबतीत कुठलीच ज्याला आपण म्हणूया की चुकण्याची शक्यता नाहीये. बी च्या बाबतीत कुठलं चुकण्याची शक्यता नाही. हे दोन 100% बरोबर आहे. ए च्या बाबतीत संदिग्धता आहे, परंतु असा पर्याय नसल्यामुळे आपण बी आणि डी ला मार्क करायला काहीच हरकत नाही. या ठिकाणी 75 नंबरचा प्रश्न आहे, याचं उत्तर 2 हे 100% बरोबर येईल, हे तुम्ही समजून घ्या. नेक्स्ट बघायचं आता, चूज द करेक्ट सेंटेन्स विथ द करेक्ट क्वेश्चन टॅग. आता तुम्हाला क्वेश्चन टॅगच्या बाबतीतला प्रश्न आहे, पण काळजीपूर्वक समजून घ्या. या ठिकाणी मी थोडा डिटेल नियम दिलेला आहे, त्याच्या संदर्भात मी माहिती सांगतो. वन कॅन नॉट बी फेथफुल टू ऑल. मित्रांनो, जर वाक्याची सब्जेक्टची सुरुवात वन या शब्दाने झालेली असेल, वन साठी क्वेश्चन टॅग मध्ये आपण कुठलाही पर्सनल प्रोनाउन घेत नाहीये. वनला वनच घ्यायचं आहे. कॅन नॉट निगेटिव्ह पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग करताना कॅन वन हे वाक्य बरोबर येतं. वी हॅव लंच ऍट 1 PM. बरोबर आहे. वी हॅव लंच ऍट 1 PM. मित्रांनो, या ठिकाणी हॅव हे वाक्यामध्ये हॅव म्हणजे आपण घेणे, अन्न ग्रहण करणे आपण असं म्हणूया. म्हणजे हे ज्यातून ऍक्शनचा बोध होतो हे मेन व्हर्ब आहे. तर समजून घ्या मित्रांनो, हॅव हे एक्झॅक्टली हेल्पिंग व्हर्ब आहे. हे वाक्यात जर हेल्पिंग व्हर्ब म्हणून जर आलं तर क्वेश्चन टॅग मध्ये हॅवच वापरायचं, म्हणजे हॅवचं रूप वापरायचं. पण हे हॅव शब्द म्हणजे हेल्पिंग व्हर्ब वाक्यात मेन व्हर्ब म्हणून जर आलं तर क्वेश्चन टॅग मध्ये त्याच्यासाठी डू चं रूप वापरायचं असतं. बरोबर आहे. परंतु हॅव हाच शब्द वाक्यामध्ये जर पोझिशन सांगत असेल, मालकी, यातून ऍक्शनचा बोध होत नाहीये, लक्षात ठेवायचं. जसं दुसऱ्या वाक्यात दिलेलं आहे बघा, वी हॅव लंच ऍट 1 PM. आता आम्ही 1 वाजता लंच केला. आता ही ऍक्शन आहे, लंच करणं वगैरे, बरोबर आहे की नाही. जेवण करणं ही ऍक्शन आहे, कृतीचा बोध झाला, हे मेन व्हर्ब आहे. याच्यासाठी डू वापरायचं. पण वाक्य पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग निगेटिव्ह पाहिजे होता, डोंट वी पाहिजे होतं. दुसरं वाक्य चुकलेलं आहे. दे हॅव अ बिग फॅक्टरी. आता या ठिकाणी पण हॅव मुख्य क्रियापद आहे, परंतु याच्यामधून पोझिशन सांगितलं, त्यांच्याकडे एक मोठी फॅक्टरी आहे. इट मीन्स द फॅक्टरी बिलॉंग टू देम. आता या ठिकाणी जस्ट पोझिशन सांगतो त्याच क्वेश्चन टॅग मध्ये तुम्हाला हॅव पण वापरला येतो आणि डू पण वापरता येतो. जर तुम्ही ब्रिटिश इंग्लिशचा विचार करता तर हॅव आणि डू हे दोनही तुम्हाला ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये बरोबर द्यायचे. त्यामुळे पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करताना हॅव एंड दे ही रचना बरोबर येते. सी इज इन हर 60s. इज साठी डझंट कधीच येत नाही, इजंट पाहिजे होतं, डी देखील चुकलेलं आहे. आता बघा तुम्ही, ए आणि सी बरोबर आहे, त्यामुळे ए आणि सी साठी पर्याय क्रमांक 4 ह्या तुमच्या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर आहे. नेक्स्ट बघायचं, मनी लॉन्ड्रिंग इज अ पनिश डॉट डॉट ऑफेन्स. मित्रांनो, ऑफेन्स हा शब्द नाउन आहे, नामाच्या अगोदर एक आर्टिकल आलेले. आता नियम बघायचं, आर्टिकल आणि नाम याच्यामध्ये जो शब्द येतो तो ऍडजेक्टिव्ह असतो. पनिशला काहीतरी जोडावं लागेल सफिक्स, तेव्हा ऍडजेक्टिव्ह तयार होते. पनिशिंग असं होत नाही. पनिशमेंट हा नाउन होतो, आपल्याला ऍडजेक्टिव्ह हवा आहे, त्यामुळे हा पण उत्तरात येणार नाहीये. पनिशेबल ऑफेन्स म्हणजे हा ऍडजेक्टिव्ह बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 येतं. पनिशफुल असा शब्द नाहीये इंग्लिश मध्ये, फक्त पर्याय क्रमांक 3. आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड्स द फॉलोइंग सेंटेन्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ देअर सिक्वेन्स. ही इज अ ब्रेव किंग. मित्रांनो, नामाच्या अगोदर नामाची माहिती देण्यासाठी आलेला शब्द ऍडजेक्टिव्ह आहे. माय फ्रेंड डिड इट क्वाईट करेक्टली. या ठिकाणी हा शब्द वाक्यामध्ये काय आलेला आहे समजून घ्या. हा ऍडव्हर्ब म्हणून आलेला आहे. क्वाईट करेक्टली. करेक्टली हा शब्द ऍडव्हर्ब ऑफ मॅनर मध्ये येतो, त्यामुळे हा ऍडव्हर्बियल आहे. दुसरा बघायचं, ओ सी लुक्स ब्युटिफुल. हा इंटरजेक्शन मध्ये सडन फिलिंग्स आपल्या मनातनी भाव व्यक्त करणारे जे शब्द असतात, एक्सप्रेशन असतात ते. आणि बिहाइंड द हाऊस देअर इज अ गार्डन. नामाच्या अगोदर विशिष्ट लोकेशनचा उल्लेख करतं ते, आणि नामाच्या अगोदर येत असतं हा शब्द प्रिपोजिशन आहे. बरोबर आहे. पहिल्या वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्ह, नंतर ऍडव्हर्ब, नंतर इंटरजेक्शन आणि प्रिपोजिशन. ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब, इंटरजेक्शन, प्रिपोजिशन. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. व्हॉट आर द अदर क्वेश्चन्स
ओपन टू अस. आता एक प्रकारचं वाक्य या ठिकाणी दिलेले प्रश्नार्थक वाक्य आहे. आपल्या समोर अजून कुठले पर्याय अवेलेबल आहेत. म्हणजे ओपनचा अर्थ आपण सरळ सरळ अवेलेबल घेतो, लक्षात ठेवायचं. नंतर बघायचं फिल इन द ब्लँक्स विथ द मोस्ट अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ वर्ब. आपल्याला क्रियापद वापरायचे. टेन्स या टॉपिक वरचा प्रश्न आहे. वी डॉट डॉट फॉर यू फॉर 2 hours. मित्रांनो, फॉर आणि सिन्स हे दोन प्रेपोजिशन असतात वाक्यामध्ये. जर वर्तमान काळात वापरले तर बेसिकली आपल्याला प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्येच वापरावे लागतात. त्यामुळे वेटचा वापर या ठिकाणी करताना हॅव बीन वेटिंग बरोबर येतं. चालू वर्तमान काळामध्ये ही रचना येत नाहीये. वुड हॅव बीन वेटिंग ही रचना नको आहे. फक्त 1 नंबरचं उत्तर बरोबर आहे. नंतर बघायचं चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन हू मूव्स फ्रॉम वन कंट्री टू अनदर. आता एक व्यक्ती असा का जो एका देशातून दुसऱ्या देशामध्ये अशा मूव्ज म्हणजे थोडक्यात आपण तो सारखं स्थलांतर करीत असतो. आता या ठिकाणी थोडंसं लक्षात ठेवायचं, एमिनंट हा शब्द तर कसाच येणार नाही. या तिघांच्या बाबतीत बघायचं. हे तिन्ही पण थोडंसं ट्रॅव्हलिंगच्या बाबतीत, स्थलांतराच्या बाबतीत दिलेले. व्हॅगॅबॉन्ड ज्याला आपण भटका असं म्हणूया, उन्हाळ म्हणूया, का ज्याला एक स्वतःच असं एक स्थिर एका ठिकाणी स्थायी अशा स्वरूपाचं घर नाहीये. तो सतत फिरत असतो. आता तो फिरतो म्हणजे कुठं, तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी फिरतो. म्हणून असा त्याला निश्चित उद्देश या ठिकाणी दिलेला आहे का, नाही. त्यामुळे याचं उत्तर व्हॅगेबॉन्ड यायला पाहिजे, लक्षात ठेवायचं. एमिग्रंट, EMIGRANT. इमिग्रंट म्हणजेच काय, अ पर्सन हू लिव्हज हिज कंट्री टू सेटल इन अनदर. एक स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशामध्ये वास्तव्यास जाणं याला आपण इमिग्रंट असं म्हणूया. पण ह्या वाक्यातून असा कुठलाही अर्थबोध होत नाही का तो व्यक्ती अशानं वास्तव्यास गेलेला आहे. त्यामुळे इमिग्रंट येणं अपेक्षित नाहीये. आणि इमिग्रंट याच्यामध्ये आपण बघा, बाहेरच्या देशातील एक व्यक्ती एका देशामध्ये येऊन परमनंटली वस्ती करून राहतो, म्हणजे त्याला आपण सेटल होण्यासाठी येतो, त्याला आपण इमिग्रंट असं म्हटलं जातं. इथे पण तसा उल्लेख केलेला नाही, त्यामुळे हा पण येणार नाही. त्यामुळे मोर ॲक्युरेट हा तुमचा 2च असला पाहिजे. नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्सेस इन द फॉलोइंग. कंडिशनल सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी विचारलेले, व्यवस्थितपणे बघायचं मित्रांनो. इफचा क्लॉज या ठिकाणी दिलेला आहे 4 हे वाक्यांमध्ये. इफ सी वर्क्स हार्ड सी विल सेक्युअर फर्स्ट पोझिशन. इफच्या क्लॉज मध्ये जर साधा वर्तमान काळ असेल, ही रिअल कंडिशन आहे, अशा वेळेस मेन क्लॉज मध्ये आपल्याला साधा भविष्यकाळ वापरावा लागतो. शाल विल प्लस V1 हे वाक्य बरोबर आहे. इफ ही विल टेक अन अर्ली बस ही विल रीच पुणे इन द आफ्टरनून. मित्रांनो, इफच्या क्लॉज मध्ये शक्यतो आपण सिंपल फ्युचर टेन्स कधीच वापरत नाही, त्यामुळे बी चुकीचं आहे. इफ यू व्हिसल द गर्ल्स वुड माइंड इट. आता या ठिकाणी बघायचं, व्हिसल हे साध्या भूतकाळातील क्रियापद आहे, म्हणजे याच्यातून इमेजिनरी कंडिशन व्यक्त झालेली आहे, अनरियल कंडिशन व्यक्त झाली. अशा वेळेस मेन क्लॉज मध्ये वुड प्लस क्रियापदाचं मूळ रूप येत असतं. हे वाक्य ऑलरेडी रिपीट झालेलं आहे, हे बरोबरच आहे. आणि ए आणि सी हे उत्तर तुमचं येणं अपेक्षित आहे. परंतु एक अजूनही लक्षात ठेवायचं मित्रांनो, 2019च्या राज्यसेवेचा पेपर तुम्ही काढा, त्याच्यामध्ये एक अशा टाईपचं एक वाक्य दिलेलं आहे का त्या ठिकाणी जर वाक्यात साध्या भूतकाळाऐवजी वुड प्लस V1 ही रचना देखील वापरतात. इफ ही वुड ट्राय हार्ड ही वुड गेट अ फर्स्ट क्लास. त्यामुळे काही प्रमाणात मी तुम्हाला 100% शुअरिटी देत नाहीये, परंतु त्या 19च्या पेपरचा आधार जर घेतला तर याला देखील उत्तरात तसं मांडायला हरकत नाही. तर विल असा तर शाल विल असा तर 100% चुकीचा झाला असता. हे मोर ॲक्युरेट कसं होतं, इफ ही ट्राईड TRIED ट्राईड हार्ड ही वुड गेट अ फर्स्ट क्लास हे उत्तर तुमचं बरोबर येतं. परंतु त्या प्रश्नामुळे त्यांच्या आन्सरमुळे थोडी संदिग्धता आहे. या ठिकाणी वुड आणि ट्राय कदाचित याला बरोबरही देऊ शकतील. त्यामुळे ए आणि सी हे तुमचं करेक्ट उत्तर आहेच आहे. परंतु एकच्या व्यतिरिक्त ही जर याला मी 99% जर बरोबर जर म्हटलं तर 1% A, C आणि D ला देखील नाकारता येत नाही. त्यामुळे इथं थोडीशी संदिग्धता थोडीशी निर्माण झालेली आहे. त्यामुळे शुअरिटी सांगण्याचं न सांगण्याचं कारण इथे तिशी फ्रेज आलेली आहे, ती बरोबर पण देतात. त्यामुळे थोडंसं पहा. ठीक आहे, आपण याच्यासाठी थोडं वेट अँड वॉचला आपण पाहूया. 99% 1 नंबर उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट या ठिकाणी बघायचं आयडेंटिफाय द फंक्शन्स. आपल्याला फंक्शन्स विचारलेले अंडरलाईन केलेल्या शब्दांची. आता हा एलिमेंट्स ऑफ सेंटेन्स या टॉपिक वर आलेला प्रश्न. एलिमेंट सेंटेन्स एलिमेंट आपण म्हणूया तर जनरली वाक्याचे 5 एलिमेंट असतात: सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट, ऍडव्हर्बियल आणि वर्ब.
तर हे जे 5 एलिमेंट आहेत त्यात कुठले आहे ते विचारले. युअर डॉटर इज प्रेटी. मित्रांनो इज हे लिंकिंग व्हर्ब आहे, बी चं रूप आहे आणि ते सब्जेक्टला ऍडजेक्टिव्हशी लिंक करण्याचं काम करतं, परंतु ते सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे त्यामुळे याला कॉम्प्लिमेंट असं म्हणायचं. पण हा आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, कारण सब्जेक्टला लिंक करतो, तो सब्जेक्ट विषयी माहिती देतो, त्यामुळे हा आहे तुमचा सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. लक्षात ठेवायचे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट इथे आहे, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट 4 मध्ये, त्यामुळे दुसरा पर्याय गेला आणि चौथा पर्याय देखील गेला. पुढे बघायचं, ही मेड हिज वाईफ हॅपी. मेड हा देखील आपल्याला असाच क्लॉज आहे, लिंकिंग व्हर्ब आहे. हिज वाईफ ऑब्जेक्टला जोडणारा एक क्लॉज दिलेला आहे, शब्द दिलेला आहे. ऑब्जेक्ट विषयी अधिक माहिती देणारा शब्द हा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, त्यामुळे हा झाला तुमचा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. त्यामुळे CO या 4 मध्ये उत्तर तुमचं निघतं या ठिकाणी. थोडंसं व्यवस्थितपणे पाहायचं. पुढे बघायचं, ही हॅड गिवन द गर्ल अॅन ऍपल. मित्रांनो ही हॅड गिवन हे झालं क्रियापद, द गर्ल आणि अॅन ऍपल. तर मित्रांनो द गर्ल जो आहे हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि अॅन ऍपल हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्याला या वाक्यामध्ये जर ऍपलला मार्क करायचंय तर हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि ही हॅड गिवन द गर्ल हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, इथं दिलेला आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर त्याचं 100% बरोबर आहे, ही खात्री करा. नेक्स्ट बघायचं, फिलॉन्थ्रॉपी ज्याला आपण मानवतावादी अशा प्रकारचा व्यक्ती असं म्हणूया. ही इज अ लव्हर ऑफ मॅनकाइंड, लव्हर ऑफ ह्युमॅनिटी असा शब्द यायला पाहिजे. आपण वेगळी जी काही रेफरन्स बुक वाचले त्या ठिकाणी मॅनकाइंड शब्द दिलेला आहे बघा, अ लव्हर ऑफ मॅनकाइंड असा शब्द दिलेला आहे. इथं लव्हर ऑफ ह्युमॅनिटी देखील ऍक्सेप्टेबल आहे. वन हु हेट्स विमेन त्याला आपण मिसोजिनिस्ट म्हणतो, हा येणार नाहीये. हेटर ऑफ मॅनकाइंड हा तरी नाहीच येणार आहे. मॅन विथ ॲबनॉर्मल हॅबिट्स ज्याला आपण एक्सेंट्रिक म्हणूया, विक्षिप्त, हा देखील येत नाही. फक्त पर्याय क्रमांक 1. व्हाईट आर पेंटिंग मेनी पीपल दिस डेज देअर हाऊसेस. आता हा प्रश्न ऑलरेडी रिपीट झालेला आहे. वाक्याची सुरुवात सब्जेक्ट न करा, मेनी पीपल, त्याच्यानंतर क्रियापद घ्या, आर पेंटिंग, काय पेंटिंग करतात, देअर हाऊसेस हा ऑब्जेक्ट झाला. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, मेनी पीपल आर पेंटिंग देअर हाऊसेस व्हाईट दीज डेज असं वाक्य होतं. त्यामुळे CBEAD असं बघा, CBEAD पर्याय क्रमांक 1 मध्ये मार्क निघतोय. नेक्स्ट बघायचंय तुम्हाला, आपल्याला क्वेश्चन टॅग जोडायचा सोपा आहे. मोनिका इजंट व्हेरी वेल, इजंट साठी इज घ्या, मोनिका साठी सी घ्या. इज सी जोडलेला पर्याय क्रमांक 1 बरोबर येतो. सी गेव हर हँड टू गुड लुकिंग यंग सोल्जर, सेलर. लक्षात ठेवायचं. आता ह्या ठिकाणी आपल्याला सी गेव हर हँडचा मिनिंग आपण तसा जर आपण डिक्शनरी जरी चेक केला तरी थोडंसं आपण हेल्प करणं असा अर्थ होऊ शकतं. त्यामुळे थोडंसं इथे संदिग्धता आहे, लक्षात ठेवायचं. तरी थोडंसं आपण जरा वेगळं इंटरप्रिटेशन जर याचं जर घेतलं तर मॅरी देखील काही प्रमाणात बरोबर आहे, याच्या बाबतीत काही डाऊट नाहीये, लक्षात ठेवायचं. त्यामुळे इथं काही प्रमाणामध्ये एक हे उत्तर अपेक्षित धरायला हरकत नाही, पण तरी पण थोडंसं अनक्लिअर, अस्पष्ट वाटतंय शब्दशः, त्यामुळे याला मी संदिग्ध असं म्हणतोय. तरी पाहूया आपण याचं उत्तर काय येतंय ते. काही ठिकाणी उत्तर दिलेले परंतु डाऊट असा आहेच आहे, त्यामुळे थोडंसं अगदी जनरल स्टेटमेंट करणं चुकेल या ठिकाणी. पुढे बघायचं, आय हॅव एटन नथिंग डॉट डॉट येस्टरडे. मित्रांनो हॅव एटन हे पूर्ण वर्तमान काळ आहे. पूर्ण वर्तमान काळामध्ये आपण सिन्स आणि फॉर हे दोन प्रिपोजिशन जनरल वापरत असतो, लक्षात ठेवायचं, कारण हा प्रश्न प्रिपोजिशन वर झालेला आहे. तर जिथून आपण एखादी कृतीचा सुरू झालेला असतं तर मित्रांनो पॉइंट ऑफ टाइम जर वाक्यात जोडायचं असेल तर सिन्स वापरायचा आणि क्रियेचा जर टोटल कालावधी जोडायचा असेल तर त्याला फॉर वापरलं जातं. या ठिकाणी सिन्स बरोबर येतो आहे. पुढे बघायचं, आयडेंटिफाय द सेंटेन्सेस ग्रामॅटिकली करेक्ट. आपल्याला करेक्ट वाक्य विचारलंय. जेन हॅड अ बेबी इन ऑक्टोबर. मित्रांनो हॅड हे मुख्य क्रियापद आहे, हे हॅव या क्रियापदाचं साध्या भूतकाळातील रूप आहे. ज्यावेळेस ते एकटंच येतं ते मुख्य क्रियापद असतं. या ठिकाणी हॅडचा अर्थ ब्लेस्ड विथ असा अर्थ होतो. म्हणजे हे वाक्य कसे खरं, जेन ब्लेस्ड विथ अ बेबी इन ऑक्टोबर, तिला अशा रीतीनं बेबी झालं, बरोबर आहे. त्यामुळे हे वाक्य जे आहे ग्रामॅटिकली करेक्ट आहे. दुसरं, ही स्टडीड ब्रीफली द प्रॉब्लेम. आता ब्रीफली हे जे काही ऍडव्हर्बियल आहे हे जनरली ऑब्जेक्टच्या नंतर पाहिजे होतं, त्यामुळे बी चुकीचं आहे. ही स्टडीड द प्रॉब्लेम ब्रीफली हे उत्तर बरोबर आहे. त्यामुळे ए आणि सी बरोबर येतं. पर्याय क्रमांक 1 ला मार्क करा. ह्या पद्धतीने समजून घ्या. नेक्स्ट बघायचे तुम्हाला,
आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. बघा आता, ही वॉज सेन्सर्ड बाय द लोकसभा. अशा प्रकारचा या शब्दावर एक प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे, त्यामुळे हा शब्द तसा नवीन नाही. ही वॉज सेन्सर्ड बाय लोकसभा. सेन्सर्ड इट मीन टू क्रिटिसाइज, टीका करणे, दोष आरोप करणे अशा अर्थानं. नंतर आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ द करेक्ट यूज ऑफ प्रिपोजिशनचा वापर या ठिकाणी करायचा आहे आपल्याला. या ठिकाणी समजून घ्या. आय एम टायर्ड ऑफ धिस वर्क. मित्रांनो, टायर्ड ऑफ ज्याला आपण म्हणूया समथिंग अशा प्रकारची फ्रेज आहे. हे बरोबरच आहे. ही ऑर्डर्ड फॉर अ न्यू कार. ऑर्डरच्या नंतर आपण ही प्रिपोजिशन नाही वापरत. ही रिझेंबल्स हिज ब्रदर असं पाहिजे होतं, इथं देखील प्रिपोजिशन वापरत नाही. त्यामुळे बी आणि सी चुकीचे आहेत, फक्त ए बरोबर येतो. आणि आपल्याला करेक्ट यूज विचारलाय, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ला मार्क करायचे. नंतर बघा, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह हॅव्हिंग वर्ड्स विथ करेक्ट स्पेलिंग. स्पेलिंगच्या संदर्भात हे वर्ड्स आपण मिसस्पेलच्या घटकावर. एव्हिडन्स स्पेलिंग क्लिअर आहे अगदी. EVIDENC पाहिजे होतं, इथे EDNC आहे, हे बरोबर आहे. ANC नको आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आणि 4 इथे संपले. आता 2 राहिले. कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्सचं स्पेलिंग बरोबर आहे. CONFIDENC पाहिजे होतं, इथे पण दिलेलं आहे. अपिअरन्स APPEARANC. या ठिकाणी ANC ची अपेक्षा आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्यामुळे दुसऱ्या वाक्यातील हा शब्द देखील बरोबर आहे. आता ऑमनिसियंट नेरेटिव्ह असतं, आपण हा शब्द त्या ठिकाणी पाहिलेला आहे. तर ऑमनिसियंटचं जे काही स्पेलिंग आहे मित्रांनो, ते या ठिकाणी खात्री करा. OMNISCRENT पाहिजे होतं, याच्यामध्ये फक्त C आल्यामुळे स्पेलिंग चुकीचं आहे. आता एक जरी चुकलं तरी डाऊट आपल्याला पर्याय संपलेलाच आहे, फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये हे आपल्याला हे करायचे, आलं लक्षात. नंतर बघायचे आता, ही डॉट डॉट इन हरी. आता ज्याला आपण टू लिव्ह सडनली असं म्हणू शकतो, तो घाईघाईने असून तो निघून गेला. या ठिकाणी डायरेक्टली उत्तर सांगतो मला, गो ऑफ, ज्याला आपण वेंट ऑफ असं म्हणू शकतो. तर वेंट ऑफ ही जी काही फ्रेझल व्हर्ब आहे मित्रांनो, हे गो ऑफ साठी आलेली आहे आणि ही अगदी बरोबर आहे अर्थाप्रमाणे. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये तुमचं जे उत्तर आहे त्या ठिकाणी बरोबर निघते. याच्या व्यतिरिक्त बाकीच्या जे काही फ्रेजेस आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. दुसरी जी फ्रेज आलेली आहे वेंट ओव्हर, या ठिकाणी गो ओव्हर ह्या क्रियापदाची आलेली आहे. याचे वेगवेगळे मिनिंग आहे. गो ओव्हर मित्रांनो, एका फ्रेझल व्हर्बचा एकच मिनिंग नसतो, हे पण खात्रीलायक समजून घ्या. त्याच्यापैकी एक तुम्हाला सांगतो, टू एक्झामाइन समथिंग केअरफुली, हे असं होणार नाहीये. वेंट ऑन इट मीन्स टू कंटिन्यू, हे पण होणार नाहीये. आणि वेंट थ्रो, याला आपण म्हणूया एक्झामाइन समथिंग केअरफुली, लुक समथिंग केअरफुली, हे देखील होणार नाही. फक्त पर्याय क्रमांक 1 उत्तर येतं. आता हा सोपा आहे. केनल, ज्याला आपण मॅच द वन वर्ड साठी केनल, इथे कुत्रे राहतात, म्हणजे कुत्र्यांचं निवासस्थान आहे. स्पिन्स्टर अनमॅरिड वुमेन असते, ज्याला आपण म्हणूया पलिगमी. पली म्हणजे मोर दॅन 2, गमी म्हणजे वाईफ, ज्याला 2 पेक्षा अधिक स्त्रिया आहेत, बायका आहेत, त्याला आपण जे चालीरीत म्हणूया त्याला आपण म्हणूया पलिगमी. हॅव्हिंग सेव्हरल वाईफ्स ॲट द सेम टाइम. आणि पॅनॅशिया, ज्याला आपण रामबाण उपाय म्हणूया. रेमेडी विच सपोज टू क्युअर ऑल डिसीजेस. हे जर तुम्ही एकमेकाला जर ह्या पद्धतीने जर मॅच जर केलं तर तुमचं उत्तर मिळतं तुम्हाला पर्याय क्रमांक 2 मध्ये. बघा, ए साठी 2 दिलेला आहे, बी साठी 3 आलेला आहे, सी साठी 4 आणि डी साठी 1. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे. आयडेंटिफाय द डिग्री इन द फॉलोइंग सेंटेन्स. ऑफकोर्स सोपा आहे. द लायन इज द मोस्ट डेंजरस एनिमल इन द फॉरेस्ट. मित्रांनो, डिग्री ओळखताना तुम्हाला बेसिकली विशेषणाच्या रूपावरून तुम्हाला ओळखता येऊ शकते. ज्यावेळेस विशेषणाला EST प्रत्यय जोडत नाहीये सुपरलेटिव्ह डिग्री, तेव्हा त्याच्या अगोदर मोस्ट हा शब्द येत असतो आणि त्याच्या अगोदर नेहमी सुपरलेटिव्ह डिग्री द आर्टिकल येते. द मोस्ट डेंजरस हे सुपरलेटिव्ह फॉर्म मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2. आता मित्रांनो, एक पॅराग्राफ तुम्हाला दिलेला आहे. पॅराग्राफ खूप छान आहे. अपेक्षा करतो तुम्ही हा पॅराग्राफ वाचलेला आहे. याच्यात कुठल्याही प्रकारची संदिग्धता नाहीये. तरी पण तुम्हाला सांगतो, टॉयज आर मेंट फॉर चिल्ड्रन. जी काही खेळणी असतात ही लहान मुलांसाठी असतात. परंतु हा पॅराग्राफ मी इन जनरल तुम्हाला सांगतो या ठिकाणी की अशा प्रकारची खेळणी बनवणं हे इतकं सोपं काम नाहीये, लक्षात ठेवायचं. कारण आपल्या देशातील जे काही खेळणी आहेत ते थोडीशी त्याला आपण म्हणूया की त्याच्यामध्ये खूप साधं मटेरियल वापरलं जातं, त्याच्यामुळे ती चांगल्या दीर्घकाळ किंवा एका विशिष्ट काळापर्यंत देखील टिकत नाहीये. तर आजही आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, परदेशामधून मोठ्या प्रमाणामध्ये खेळणी आली असतात.
आणि या ठिकाणी खेळणी कशी पाहिजे याच्या संदर्भातल्या काही संकल्पना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि खेळणी बनवत असताना कुणाचा विचार केला जावा अशा एक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर आता मी थोडस अपेक्षा करतो तुम्ही पॅराग्राफ वाचलेला आहे, त्याचे उत्तर तुम्हाला सांगतो. सिलेक्ट द करेक्ट वर्ड फॉर द अंडरलाइन पॅसेज. बघायचं ऑफ व्हेरी फॉल्टी क्वालिटी. फॉल्टी ज्याला आपण डिफेक्टिव्ह असं म्हणूया. आता हा असा प्रश्न आहे की ज्याला पॅराग्राफची तुम्हाला गरज पडत नाही. म्हणजे जनरल जे ज्याला आपण म्हणू शकतो की सिनोनिम असेल, अँटोनिम असेल, इडियम किंवा एखादा असा शब्द असेल, या ठिकाणी याचा जास्त काही उपयोग होत नाही पॅराग्राफचा. तुम्ही डायरेक्टली देखील असं उत्तर मिळू शकतं. फॉल्टी असणं म्हणजे डिफेक्टिव्ह पीस असणं. अ टॉय शुड बी ड्युरेबल. ड्युरेबल म्हणजे ते जरासा दणकट असेल, मजबूत असेल किंवा थोडासा दीर्घकाळ टिकणारा असेल व्यवस्थितपणे. आपण तर ड्युरेबलला असं म्हणूया. याचा तुम्हाला अँटोनिम विचारला तर आपण डेलिकेट म्हणूया. नाजूक आहे तो, का जो जरा व्यवस्थितपणे टिकत नाही. बरोबर आहे. नेक्स्ट बघायचं आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट समराइज द थीम ऑफ द पॅसेज. आता तुम्हाला समराइज करायचे मित्रांनो, त्यामुळे निश्चित तुम्हाला पॅराग्राफ मध्ये ही लाईन सापडणार नाही. जर पॅराग्राफ व्यवस्थित वाचला तर तुम्हाला समजून येतं, देअर इज अ नीड टू इम्पोर्ट द टॉयज फ्रॉम अब्रॉड सो द टॉयज प्रोड्यूस इन आवर कंट्री आर नॉट गुड ॲज. तर मित्रांनो, आपल्याला देशामध्ये अशा खेळण्यांचं उत्पादन करायचं आहे, त्यामुळे इम्पोर्ट करणं हा पर्याय नाही दिलेला, पण पर्याय गेलेला आहे. अँड इम्पोर्ट ड्युटीज आर हाय, वी शुड प्रोड्यूस आवर ओन टॉयज. इम्पोर्ट ड्युटीज म्हणजे बाहेरच्या देशातून जी खेळणी आपल्याकडे येतात त्याच्यावर जी इम्पोर्ट ड्युटी लागली जाते, तर ते टॅक्स ज्याला आपण म्हणूया, तो खूप हाय आहे. त्यामुळे आपल्या देशामध्येच खेळणी बनवावे. तर आता आपल्या देशामध्ये खेळणी बनवली पाहिजे, क्वालिटीची चांगली, हे बरोबर आहे. पण ड्युटी ज्याला इम्पोर्ट ड्युटी हाय आहे म्हणून बनवली पाहिजे असं काही नाही. लक्षात ठेवा, ते बनवलीच पाहिजे. त्यामुळे त्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं इथं काही घेणं देणंच नाहीये. हे पण उत्तर चुकलेलं आहे. तर टॉयज प्रोड्यूस इन आवर कंट्री आर डेंजरस टू हँडल सो दे शुड बी बॅन. बॅन तर नाही करायचं, स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे मित्रांनो. का थोडे डेंजरस आहेत हँडल करायला, ते शार्प असतात, थोडस कधी कधी ते टोकदार वगैरे, त्यामुळे ते लागून इजा होऊ शकते. परंतु त्याच्यामध्ये थोडस इनोव्हेशन करून क्वालिटीचं, ज्याच्यामधून एज्युकेशन पण होईल आणि एंटरटेनमेंट पण होईल, लक्षात ठेवायचं. अशा प्रकारचे प्रोडक्ट बनवण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं होतं. त्यामुळे बॅन करायचं नाही. त्यामुळे हे पण उत्तरात येणार नाहीये. ऑफकोर्स 4 येणार आहे. इट इज आवर ड्युटी टू सी टॉयज प्रोड्यूस फॉर चिल्ड्रन शुड एंटरटेन अँड इन्स्ट्रक्ट देम. इन्स्ट्रक्ट इट मीन्स टू एज्युकेट देम. त्यातून त्यांना काहीतरी चांगले इंटेलेक्च्युअल लेवलला काहीतरी त्यांना इन्स्ट्रक्शन मिळतील, त्यांना त्यातून काहीतरी शिकायला भेटेल अशा स्वरूपाचं. त्यामुळे खेळणी फक्त खेळणी नको आहे, खेळण्याच्या बरोबर काही इन्स्ट्रक्शन, एज्युकेशन देखील त्यांना मिळावं अशा अपेक्षा या ठिकाणी आलेली असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. नंतर बघायचं, विच ऑफ द फॉलोइंग क्रायटेरिया फॉर गुड टॉयज इज नॉट सजेस्टेड. हा शब्द इम्पॉर्टंट आहे. नॉट सजेस्टेड बाय द ऑथर. टॉय शुड बी ड्युरेबल हे दिलेले ऑलरेडी. टॉय शुड ग्रो विथ द चिल्ड्रन चाइल्ड हे पण दिलेलं आहे. टॉय शुड रेड्यूस द डिस्टन्स बिटवीन पॅरेंट्स अँड चिल्ड्रन, तुम्ही याला देखील बरोबर दिलेलं आहे. त्यामुळे तिन्ही ऑलरेडी आहेतच. आता नॉट विचारलं, त्यामुळे चौथंच येणार आहे. अ गुड टॉय शुड बी इम्पोर्टेड. चांगली जी काय खेळणी आहे ती इम्पोर्ट केली पाहिजे असं नाही, शुड बी प्रोड्यूस म्हणायला पाहिजे होतं, आपल्याकडे बनवायला पाहिजे होते. त्यामुळे 4 नंबरचं उत्तर तुमचं बरोबर आहे या ठिकाणी. आणि लास्टचा प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू द ऑथर द बिझनेस ऑफ टॉयज मेकिंग शुड बी इन्व्हॉल्व्ड. जे काही टॉयज बनवण्याचे जे काय आहे बिझनेस आहे, त्यात कुणाकुणाला इन्व्हॉल्व केलं पाहिजे. याच्यामध्ये मी डायरेक्ट उत्तर सांगतो, मॅन्युफॅक्चरर जे आहे बनवणारा त्यांचे पण सहभाग असावा, इन्व्हेंटरचा पण सहभाग असावा, डिझायनरचा, जेणेकरून चांगल्यात चांगले क्वालिटीचे प्रोडक्ट, क्वालिटीची डिझाईन, क्वालिटीच्या चांगल्या खेळणी त्यांना मार्केटमध्ये बनवता आली पाहिजे. त्याचबरोबर पॅरेंट्सच्या डिमांड्स काय आहेत, कशा प्रकारचे प्रोडक्ट असावेत, कशा प्रकारची खेळणी मुलांसाठी बनवली जावी, या ठिकाणी पॅरेंट्सचा देखील विचार होणं गरजेचं आहे आणि एज्युकेशनलिस्टचा देखील विचार होणं गरजेचं आहे. कारण जे काही खेळणी आहे हे फक्त खेळण्याचं माध्यम नाही राहिलेलं आता, ते खेळण्याबरोबर विद्यार्थ्यांना एंटरटेन देखील करतात, त्याचबरोबर ते एज्युकेट देखील करतात. त्यामुळे खेळणी अशी बनवा का मुलं त्याच्यामध्ये एंगेज होतील आणि त्यांच्यामधून काहीतरी एज्युकेशन मिळेल. त्यामुळे उत्तरात देखील ह्या 5ही लोकांचा सहभाग नोंदवलेला आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर आहे. अपेक्षा करतो तुम्हाला हा पॅराग्राफ समजलेला असेल. अशा प्रकारे या ठिकाणी ह्या प्रश्नांची उत्तर होती. काही कारणास्तव थोडासा पीपीटी मध्ये मी बदल केलेला आहे, जसं कॉर्नरला इमेज येणं वगैरे,
आता थोडस विदाऊट फोटोचं असं मी या ठिकाणी विश्लेषण केलंय, थोडं समजून घ्या. अगदी क्लिअर कट या ठिकाणी अनालिसिस या ठिकाणी केलेलं आहे. 2-3 प्रश्नांच्या बाबतीत मी संदिग्धता सुरुवातीला नोंदवली होती आणि ती तशी आहेच. त्यामुळे अगदी एखाद्या उत्तरावर जनरल स्टेटमेंट करणं हे चुकीचं होऊ शकतं, म्हणून मी या ठिकाणी आयदर ऑर ची भूमिका घेतलेली आहे आणि ते तसंच आहे. त्यामुळे आन्सर की आल्याच्या नंतर अजून काही गोष्टी कळतील, जेणेकरून आपल्याला विद्यार्थ्यांना तशा प्रकारच्या आपल्याला हरकती नोंदवता येतील की ही उत्तर चुकीची आहे, तुम्ही अशा प्रकारे का दिली. त्यावेळेस मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगेल की एक्झॅक्टली काय केलं पाहिजे त्या संदर्भात, रेफरन्सेस मी तुम्हाला देईल. आता डायरेक्टली त्या सगळ्याच्या या ठिकाणी आवश्यकता वाटत नाही. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला थांबायचे. तर मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर हा आपला युट्यूबचा चॅनल आहे इंग्लिश ग्रामर बाय मुसळे सर, हा जॉईन करा सगळ्यांनी. आणि टेलिग्राम आहे इंग्लिश क्लब बाय मुसळे सर, या ठिकाणी थोडी इंग्लिशच्या संदर्भात काही महत्त्वाची डिटेल्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात. हे दोन्ही गोष्टी जॉईन करून ठेवा. येणाऱ्या काळाच्या आगामी जे काही इंग्लिशच्या संदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी आहे ती अप टू डेट तुम्हाला या ठिकाणी ह्या चॅनल्सवर मिळून जाईल. तर मी मुसळे सर आजच्या लेक्चरमध्ये मी थांबतो. भेटूया असंच लेक्चर घेऊन पुन्हा एकदा उद्या. थँक्यू, धन्यवाद.